श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता लवकरच नवरात्रोत्सव सुरू होणार आहे आणि या नवरात्रोत्सवामध्ये आपण आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करत असतो आणि त्यामध्ये सर्वात आवडती सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. बघा, जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तेव्हा आपल्या घरामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर होतात आणि घरातील सर्वांच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होत असतात. अतिशय प्रभावशाली असे हे दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे. पण बघा, आता दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला किती वेळ लागतो? 2 तास तरी लागतातच. जास्तीत जास्त 2 तास, कमीत कमी 1.5 तास तरी आपल्याला लागतात. पण बघा, आता 1.5-2 तास आपल्याला प्रत्येकाकडेच एवढा वेळ देवासाठी देण्यासाठी असतोच असं नाही. बघा, आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की ज्यांना एवढा वेळ देऊ शकत नाहीत. तर अशा वेळेस त्यांनी काय करायचं? मनामध्ये इच्छा तर भरपूर असते की आई भगवतीची सेवा आपल्याकडून व्हावी, पण जर वेळच नाहीये, खूप जण वर्किंग असतात किंवा घरातील काही अशी कारणं असतात की ज्यामुळे आपण एवढा वेळ नाही देऊ शकत. मग अशा वेळेस तुम्ही हे 5 मिनिटाची सेवा, 5 मिनिटं सुद्धा तुम्हाला या सेवेला लागणार नाहीत, पण या सेवेमुळे तुम्हाला दुर्गा सप्तशती केल्याचं पुण्य, तेवढंच फळ, तेवढंच पुण्य तुम्हाला लाभणार आहे. म्हणजे अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे. बघा, भगवान शंकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र आहे, हे स्तोत्र सिद्धकुंजिका स्तोत्र आहे. या स्तोत्र पठणाला आपल्याला 2 मिनिटं, जास्तीत जास्त 3 ते 3.5 मिनिटं आपल्याला लागतात. पण भगवान शंकरांनी सांगितलं आहे की जर तुम्ही हे स्तोत्र पठण केले तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य मिळणार आहे. बघा, हे स्तोत्र अतिशय प्रभावशाली असे हे स्तोत्र आहे. हे दुर्गा सप्तशती पठण करू जर तुम्ही नाही शकत तर त्यासाठी फक्त हे स्तोत्र पठण करा, तुम्हाला तेवढेच फळ मिळणार आहे. या स्तोत्राच्या पठणाने आयुष्यातील कोणतेही रोग असो, संकट असो, आजार असो, दुःख, रोगराई व शत्रूंचा नाश करणारे असे हे सिद्धकुंजिका स्तोत्र आहे. व हे स्तोत्र नवरात्रात आपण वाचलेच पाहिजे, प्रत्येकाने वाचले पाहिजे. नवरात्रात 9 दिवस आपल्याला दररोज हे स्तोत्र पठण करायचे आहे. हे स्तोत्र आता पठण कसे करावे तर बघा, दररोज सकाळी या 9 दिवसामध्ये आपल्याला दररोज सकाळी शुचिर्भूत होऊन देवी समोर बसून आसन घेऊन आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. आणि दररोज संकल्प करायची गरज नाही, पहिल्या दिवशी करायचा आणि दररोज फक्त हे स्तोत्र आपल्याला पठण करायचे आहे. बघा, हे स्तोत्र पठण केल्याने काय काय फायदे होतात आपण हे जाणून घेऊया. तर बघा, जर आपल्या घरामध्ये सततचा आजारपण असेल किंवा सतत आपल्या घरामध्ये आर्थिक नुकसान होत असेल, अनावश्यक खर्च होत असेल आणि त्यासाठी हे सिद्धकुंजिका स्तोत्र आपण नक्की वाचावे. खूप चांगला फायदा आपल्याला यापासून होत असतो. संपत्ती मिळण्याचे नवीन मार्ग आपले खुले होत असतात. आपली शत्रूपासून शत्रू मुक्तीसाठी सुद्धा तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता, पण हे स्तोत्र वाचावे. बघा, आपल्या घरामध्ये जर एखादं कोर्ट कचेरीविषयी आपल्या घरामध्ये जर केस सुरू असेल आणि ती जिंकण्यासाठी सुद्धा तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता. याचे चमत्कारिक फायदे तुम्हाला मिळणार आहेत. बघा, आपल्या जीवनामध्ये जर आपल्या घरामध्ये एखाद्याला खूप असा दीर्घ असा आजार असेल तर त्या आजारासाठी सुद्धा तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता. त्याचा समूळ नाश करणारे हे स्तोत्र अतिशय प्रभावशाली आहे. तर यासाठी सुद्धा तुम्ही हे स्तोत्र, गंभीर आजारासाठी सुद्धा हे स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी सुद्धा हे सिद्धकुंजिका स्तोत्र अतिशय प्रभावी आहे. बघा, कधी कधी जर तुमच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला जर कर्ज घ्यावं लागत असेल तर त्यासाठी तुम्ही हे स्तोत्र पठण करा. बघा, तुम्हाला तशी वेळ परत कधीही येणार नाही, इतकं प्रभावशाली हे स्तोत्र आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे स्तोत्र आपण मांसाहार करून कधीही पठण करायचं नाही, किंवा हे स्तोत्र पठण करून सुद्धा तुम्ही मांसाहार करू शकत नाही. बघा, दुर्गा सप्तशती हा एकच असा पाठ आहे जो की ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होत असतात. म्हणून नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या सेवेमध्ये दुर्गा सप्तशती आपण नेहमी पाठ करतच असतो. पण बघा, जर आपल्याकडे एवढा वेळ नाहीये तर तुम्ही हे स्तोत्र पठण करा, तुम्हाला सर्व दुर्गा सप्तशतीचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. आणि बघा, फक्त नवरात्रामध्येच नाही तर तुम्ही नंतर इतर दिवशी सुद्धा तुम्ही दररोज हे स्तोत्र पठण करू शकता. म्हणजे दररोज आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा घडेल आणि आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी भासणार नाही. आणि बघा,
आता हे सिद्धकुंजिका स्तोत्र आता आपण कशासाठी आणि कोणत्या कामासाठी कशा कशा प्रकारे आपण हे पाठ करू शकतो हे आपण जाणून घेऊया। बघा, जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्ञान हवं आहे, आपली स्मरणशक्ती वाढवायची आहे, तर यासाठी आपल्याला हे सिद्धकुंजिका स्तोत्राचे आपल्याला पाठ हे 5 पाठ करायचे आहेत आणि रोज आपल्याला पाच पाठ करायचे आहेत। आणि हे पाठ करत असताना आपल्याला कसे करायचे आहेत, तर आपल्याला अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि नंतर त्या अक्षदा आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये ठेवायच्या आहेत। यामुळे स्मरणशक्ती वाढते, ज्ञानदानासाठी आपल्याला याचा फायदा होत असतो। त्याच्यानंतर यश आणि कीर्तीसाठी आपल्याला 5 पाठ करायचे आहेत आणि हे करत असताना देवीला आपल्याला लाल फूल अर्पण करायचे आहे आणि नंतर हे फूल उचलून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे। त्याच्यानंतर संपत्तीसाठी जर आपल्याला काय करायचं आहे, तर कसे करायचे हे पाठ, तर 9 पाठ आपल्याला संपत्तीसाठी करायचे आहेत आणि हे करत असताना पांढरे तीळ हातात घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे। त्याच्यानंतर घराच्या सुख शांतीसाठी जर आपल्याला पाठ करायचे आहेत तर 3 पाठ करावे आणि हे पाठ करत असताना देवीला आपल्याला गोड पान म्हणजे विडा असतो त्याचा आपल्याला याला नैवेद्य दाखवायचा आहे। नंतर उत्तम आरोग्यासाठी आपल्याला करायचे असतील तर रोज आपल्याला 3 पाठ करावे आणि बघा काही दिवसातच तुम्हाला याचा फायदा नक्की दिसेल। दररोज 3 पाठ करायचे आहेत। उत्तमपासून शत्रूपासून रक्षण करण्यासाठी जर आपल्याला किती पाठ करायचे आहेत, कसे करायचे आहेत, तर आपल्याला 3, 7 किंवा 9 पाठ तुम्ही करू शकता। 3, 7 किंवा 9 पाठ करायचे आहेत। जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे तुम्ही करू शकता तुम्हाला शत्रूपासून रक्षण मिळण्यासाठी। त्याच्यानंतर नोकरी रोजगार मिळण्यासाठी बघा कधी कधी आपल्याला आपलं क्वालिफिकेशन असून सुद्धा आपल्याला नोकरी मिळत नाही, तर अशा वेळेस तुम्ही 3, 5, 7, 11 यापैकी जितके तुम्हाला शक्य होतील तितके पाठ तुम्ही करायचे आहेत। पण हे पाठ करत असताना आपल्याला एक सुपारी हातात घ्यायची, नंतर ती देवीला अर्पण करायची आणि नंतर तुम्हाला 3, 5, 7, 11 जितके होतील तितके पाठ करायचे आहेत। पाठ झाल्याच्या नंतर दररोज ती सुपारी आपण देवीला अर्पण करायची आणि अर्पण झाल्याच्या नंतर ती सुपारी आपण आपल्या जवळ ठेवायची आहे आणि परत दुसऱ्या दिवशी ती सुपारी अर्पण करायची, पाठ करायची, नंतर परत ती सुपारी आपल्या जवळ ठेवायची। असं जर केलं तर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला नोकरी मिळेल, तुम्हाला रोजगार मिळेल। तर असे हे अतिशय प्रभावशाली असे सिद्धकुंजिका स्तोत्र सर्वांनी पठण करा। आता हे कुठे मिळेल तर तुम्हाला गुगलला शोधा, तिथेही मिळून जाईल, नाहीतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करीन। त्याच्यानंतर तुम्ही हे आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा हे पठण करू शकता। तर ही होती अतिशय छोटीशी सिद्धकुंजिका स्तोत्राविषयीची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।